आंब्याची शिकवण नावाची कथा. निसर्गाकडे आपण लक्ष दिले, निसर्ग काय बोलतो हे समजावून घेतले, निसर्गाकडे जाणीवेने पाहिले तर निसर्ग माणसाला कितीतरी चांगल्या गोष्टी सतत शिकवित असतो. झाडे स्वतः उन्हात उभी राहून आल्या गेलेला सावली देतात. समुद्र नित्य स्वतः तापत राहून गोड पाण्याचे ढग निर्माण करतो. ढग आपल्या जवळचा सारा जलसंभार भूमीला अर्पण करून स्वतः नाहीसा होतो. नदी सतत वाहत राहून आजूबाजूचा प्रदेश सुपीकनी संपन्न करते. झाडे आपली पक्व फळे जमिनीला अर्पण करतात. म्हणूनच साने गुरुजींसारख्या देशभक्ताला निसर्गाकडे पाहून काव्य स्फुरते. मेघ जेवी जीवन सारे देई या धरेला, जीवना समर्पुणी जाई तो परी लयाला, परार्थाय जीवन त्याचे तेवी हो मदीय, मातृभूमीसाठी माझे सर्व काही होय. आणि खरोखरच तो मेघ त्यांना मातृभूमीसाठी सर्वस्व समर्पणाची प्रेरणा आणि शक्ती देतो. मोठ्या पुरुषांचे मोठेपण असेच असते. छोट्या घटनेतून ते फार मोठा अर्थ काढतात. आपल्या देशाच्या इतिहासात असे कितीतरी प्रसंग आहेत. आपला इतिहास ऋषी मुनी साधू संत यांच्या विपुलतेने जसा नटला आहे, तसाच शूर वीर पराक्रमी योद्धे यांचीही फार मोठी परंपरा आपल्या या भूमीत झाल्याची नोंद इतिहासाने करून ठेवली आहे. सतत आक्रमणे आणि त्याचा सततचा प्रतिकार असा 1000 वर्षांचा आपला इतिहास आहे. पंजाब हा तर भारताचा खडकहस्त. याच पंजाबात रणजितसिंह नावाचा एक मोठा पराक्रमी महापुरुष होऊन गेला. आपण राघोबा दादाला राघोबरारी म्हणतो. म्हणजे राघोबांनी दिल्ली पंजाब पार करून शत्रूंचा पुरा बिमोड करून त्याला अटकेच्या पार हकलून लावले. अटकेवर भगवा झेंडा लावला. तसेच रणजितसिंहाने हा पराक्रमी पुरुष एवढा की त्याने शत्रूला अटकेपार तर घालवलेच, परंतु तेथेच न थांबता थेट काबूल कंदाहारपर्यंत आपली विजयी घोडदौड पोहोचवली. अशा या महापराक्रमी पुरुषाच्या जीवनातील हा प्रसंग. आपल्या राज्यात कोठे अन्याय होऊ नये याची काळजी रणजितसिंह घेत असे. त्यासाठी मधून तो आपल्या 4-5 विश्वासू लोकांना बरोबर घेऊन राज्यात फेरी मारत असे. लोक काय म्हणतात याचा अंदाज घेत असे. काही चूक लक्षात आली तर ती सुधारित असे. अधिकारी कुठे गैर वागतो असे लक्षात आले तर त्याची लगेच चौकशी करून योग्य ते बंदोबस्त करीत असे. त्यामुळे प्रजा राजाच्या पराक्रमाप्रमाणेच त्याच्या न्यायप्रियतेवरही बेहद्द खुश असे. रणजितसिंह सर्व प्रजेला प्रिय होता. एकदा असाच फेरफटका मारण्याकरिता रणजितसिंह राजवाड्याबाहेर पडला. बरोबर 4-5 विश्वासू सरदार होतेच. त्यांचे पोशाख जरी साधे होते तरी रुबाब उठून दिसत होता. फिरता ते राजधानीच्या बाहेर आले. थोडा जंगलासारखा प्रदेश होता. कोठेतरी विश्रांतीसाठी एका झाडाखाली थांबले. गप्पा चालू होत्या तेवढ्यात लांबून एक मोठा दगड त्यांच्या दिशेने आला आणि नेमका रणजितसिंहांच्या कपाळावर जोराने येऊन पडला. वेगाने आलेल्या त्या दगडाने आपले काम बरोबर केले. अचूक नेम धरून मारल्यागत तो दगड रणजितसिंहाला लागला. डोक्यात मोठी खोक पडली. भळाभळा रक्त वाहू लागले. सरदारांनी हात दाबून वाहणारे रक्त थांबवले. औषधी पाला लावला. दगड कोठून आला याचा शोध घेण्यासाठी दोघे जण दगड आलेल्या दिशेला धावले. पण त्यांना कोणी दिसले नाही. फक्त एक म्हातारी उभी होती. तिला काहीच कल्पना नव्हती. ती तिच्या कामात आणि नादात होती. तिने एक दगड घेतला आणि समोरच्या झाडावर मारला. या 2 सरदारांनी ते पाहिले. धावत ते त्या म्हातारीजवळ गेले. ती तर घाबरूनच गेली. त्यांनी तिला दरडावून विचारले, "तू दगड मारीत आहेस का?" "हो," तिने उत्तर दिले. लगेच त्यांनी तिला पकडून रणजितसिंह ज्या झाडाखाली बसले होते तेथे आणले. म्हातारीने मारलेला दगडच रणजितसिंहाला लागला होता. सारेजण तिच्यावर रागावले होते. शांतपणे रणजितसिंहांनी विचारले,
बाई, तुम्ही दगड मारीत होता का? होय. का दगड मारीत होता? म्हातारीच्या लक्षात आले, आपण मारलेला दगड या माणसाला लागला आहे आणि तो स्वतः महाराजा रणजितसिंह आहे. ती घाबरली आणि हात जोडून म्हणाली, महाराज, तिकडे पलीकडे मोठे आंब्याचे झाड आहे. 2 आंबे खावेत अशी इच्छा झाली म्हणून मी झाडावर दगड मारीत होते. तुम्ही इथे बसला आहात हे मला माहीत नव्हते. मी तुम्हाला दगड मारला नाही. क्षमा करा. सर्वांना प्रश्न पडला, महाराज काय सांगतात? महाराजांनी म्हातारी कोठे राहते याचा तपास केला आणि आपल्या सरदारांना सांगितले की म्हातारीला उद्या राजदरबारात उपस्थित करा. त्यांनी म्हातारीला घरी जाण्यास सांगितले. आता आपल्याला शिक्षा होणार या काळजीतच म्हातारी घरी गेली. रात्रभर तिला झोप लागली नाही. ती सारखी देवाला आळवत होती, प्रार्थना करीत होती. नगरात बातमी पसरली. सर्वत्र एकच चर्चेचा विषय झाला. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे दरबार भरला. म्हातारीला काय शिक्षा होणार याचे सर्वांनाच कुतूहल होते. म्हातारीला घेऊन 2 चोपदार उभे होते. म्हातारी पार घाबरून गेली होती. दरबाराच्या रिवाजाप्रमाणे महाराजा रणजितसिंहाचे आगमन झाले. सारा दरबार आदराने उभा राहिला. रणजितसिंह सिंहासनाला पाय न लावता सिंहासनावर बसले. सारा दरबार अदबीने बसला. सर्वत्र शांतता आणि उत्सुकता भरून राहिली होती. महाराजांनी खून करताच एका सरदाराने आदल्या दिवशी घडलेली घटना सांगितली. दरबार स्तब्ध होता. म्हातारी हात जोडून म्हणाली, महाराज, चूक झाली. अपराधाबद्दल क्षमा करा. म्हातारीकडे अत्यंत स्नेहाने महाराज पाहत होते. ते साऱ्या दरबाराकडे पाहून म्हणाले, बाई, चूक तुमची नव्हती, चूक आमची होती. आम्ही रागावलो, आम्हाला क्रोध आला. पण रात्रभर आम्ही विचार केला. त्या दयाघन प्रभूच्या कृपेने आम्हाला विवेक सुचला. महाराज थांबले. त्यांनी खून केली. सचिव एक चांदीचे ताट घेऊन पुढे आले. त्यात साडी, चोळी आणि नारळ होते. महाराजांनी म्हातारीला जवळ बोलावले. तिच्या हाती ते ताट दिले. पुन्हा खून केली. दुसरे सरदार समोर आले. त्यांच्या हातातील पात्रांतून पसाभर सोन्याच्या मोहरा महाराजांनी बाईच्या पदरात टाकल्या. सारा दरबार विस्मयाने पाहत होता. धीर गंभीर आवाजात महाराज म्हणाले, बाई, रानातले साधे झाड दगड मारले तर 2 आंबे देते. मी तर महाराज, मी काय शिक्षा द्यायची? सारा दरबार चकित झाला. ज्याच्या त्याच्या तोंडी धन्य धन्य असे उद्गार निघाले. म्हातारी तर भांबावूनच गेली. महाराज तिच्या जवळ आले, क्षणभर नतमस्तक झाले आणि आपल्या महालाकडे वळले. कितीतरी वेळ उभा आणि महाराज आपल्या महालाकडे वळले. कितीतरी वेळ सभा तशीच तटस्थ होती. साऱ्या प्रजाजनांची मने आनंदाने अभिमानाने भरून गेली. लोक आपापसात बोलत होते, हा आपला राजा रणावर स्वपराक्रमाने शत्रूला जिंकतो, पण जो क्रोधासारखा विकार अनेक वर्षे तपश्चर्या करूनही जिंकणे कठीण, तो क्रोधही याने जिंकला. क्रोधाचे रूपांतर दातृत्वात झाले. धन्य आपला राजा, धन्य आपला देश. लोक घरोघर परतले. एका आगळ्या समाधानाने महाराजा रणजितसिंह आपल्या महालात पहुडले होते. डोक्याला झालेल्या जखमेने व होणाऱ्या वेदनांचेही त्यांना विस्मरण झाले. एक निराळाच आनंद त्यांच्या मनात भरून राहिला होता. कथा समाप्त.